वळूया पुढच्या बातमीकडे। सध्या सोशल मीडियावर गुगल जेमिनीच्या नॅनो बनाना फोटोची क्रेज आहे। या ट्रेंडला घिबली ट्रेंडपेक्षाही जास्त पसंती मिळाली। आपले रेट्रो लुक मधील फोटो तयार करून सगळेच जण पोस्ट करतायत, पण दुसरीकडे या ट्रेंड बाबत अनेक जण भीतीही व्यक्त करतायत। आपला वैयक्तिक डेटा अशा प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्याने त्याचा गैरवापर होऊ शकतो अशी शंका व्यक्त केली जाते। काहींनी आपले भीतीदायक अनुभवही शेअर केले। तुम्ही देखील हा ट्रेंड फॉलो केला असेल किंवा करणार असाल तर आमचा हा स्पेशल रिपोर्ट नक्की बघा। तुमच्या आमच्या घरातल्या अनेक महिलांनी बनाना ट्रेंड फॉलो करत सोशल मीडियावर अशा प्रकारचे फोटो शेअर केले असतील। एआयचा वापर करून आपण आहोत त्याच्यापेक्षा सुंदर दिसण्याचा हा अट्टहास आपल्याला खूप मोठ्या संकटाकडे तर घेऊन जात नाहीये ना? आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात कुणाला तरी अमर्याद प्रवेश करू देतोय का? हे प्रश्न उपस्थित होत आहेत। झलक भवनानी या तरुणीनं एआय टूलचा वापर करून विंटेज साडीमधला स्वतःचा फोटो बनवला। त्यासाठी प्रॉम्प्ट देताना तिनं जो फोटो दिला होता त्यात तिच्या हातावरचा तीळ कुठेही दिसत नव्हता, पण जेव्हा एआयनं तिचा फोटो बनवला त्या फोटोत तिच्या हातावर तो तीळ स्पष्ट दिसत होता। जर प्रॉम्प्टसाठी दिलेल्या फोटोत हातावरचा तीळ कुठेही दिसत नाही, तर मग एआयनं जनरेट केलेल्या फोटोत तो तीळ कसा काय दिसतोय असा प्रश्न तिनं विचारला आणि एआय युजर्स चक्रावून गेले। विंटेज साडीतल्या फोटोंचा झालेला भडीमार पाहून रतन टाटांचा विश्वासू शंतनू नायडूनं एक अत्यंत उद्विग्न आणि उपहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे। जस्ट फाउंड आउट अबाउट दिस एआई साड़ी ट्रेंड। तुम लोग इंडिया में है, अमेरिका में नहीं है। इंडिया लैंड ऑफ द साड़ी। तुम्हारे कपाट में एटलीस्ट 15 साड़ी है। यू आर आस्किंग मी टू, इतना इजी हो गया तुम एआई को जनरेट करने को बोल रहे, जो कपड़ा तुम्हारा कपाट में एवरी अदर मंथ तुम लोग सणासुदी को पहनता है। क्या करे रहे? इट्स लाइक मी सेइंग जनरेट पिक्चर ऑफ मी एंड माय डॉग। वो इधर ही बैठा है, इधर ही है, उसके साइड में जाके बैठ के फोटो निकालने के सिर्फ एक साड़ी पहनो और फोटो निकालो। वो हमारा ओरिजिनल साड़ी में तुम और सुंदर दिखता है, मम्मी का साड़ी में तो और सुंदर दिखता है। क्या करा है? आई कैन अंडरस्टैंड इफ ऐसा तुम बोला कि सो मी इन व्हाइट वेडिंग गाउन वॉकिंग डाउन द आइल, मैं समझ सकता है वो कपाट में नहीं है, वो हमारा मम्मी पापा नहीं, वो क्रिश्चियन बॉयफ्रेंड बोले तो चप्पल फेंक के मारे, वो नहीं कर सकता। लेकिन साड़ी इंडिया का ही आइटम है, तो पहनो और ले लो फोटो। क्या इतना वाद विवाद क्यों करता है कि सेफ है नहीं है? वो तो आउट ऑफ क्वेश्चन। याच एआयनं अनेक सेलिब्रिटींना अडचणीतही आणलंय। एखाद्या वेगळ्या व्यक्तीच्या जागी रश्मिका मंदना, सचिन तेंडुलकर, आलिया भट्ट, कटरीना कैफ यांचा चेहरा वापरून त्यांचे डीप फेक व्हिडिओ बनवले गेले। केवळ काही क्षणांच्या आनंदासाठी बनवलेला एक फोटो आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो। फोटो एआय वर अपलोड केल्यामुळे गोपनीयतेबाबत चिंता व्यक्त होते। अपलोड केलेले फोटो एका क्लाउडवर स्टोअर होतात। फोटोचा ऍक्सेस कुणाकडे याची ठोस माहिती नाहीये। स्पष्ट चेहरा दिसत असलेला फोटो अपलोड केल्यामुळे भविष्यात गैरवापर होण्याची शक्यता आहे। वैयक्तिक डेटा लीक झाला तर शेकडो बनावट कागदपत्र बनवली जाण्याची शक्यता आहे। नॅनो बनाना एआय सारखे ट्रेंड सौंदर्याच्या सामाजिक धारणा बदलू शकतात। आपण स्वतःला एआयच्या माध्यमातून बघू लागलो तर निसर्गतः आपण जसे दिसतो तसं स्वतःला स्वीकारणं अवघड जाईल। आणि महत्त्वाचं म्हणजे माय फेस सारख्या प्लॅटफॉर्मवर आपण आपला वैयक्तिक डेटा अपलोड केला तर नंतर तो डिलीट करणं शक्य नसतं। तुम्ही प्रिकॉशन्स काय घ्याल इकडे? कधी असं एआय वापरू नका जो तुमचा क्लाउड मध्ये फोटो अपलोड करतो। लोकल एआय असेल जो तुमच्या मोबाईलवरच ठेवतो फोटो आणि तिथे प्रोसेस करून देतो, असं एआय वापरा। तुमच्या फोटो किंवा व्हिडिओवरती वॉटरमार्क लावा, म्हणजे तुम्हाला कळेल तुमचा व्हिडिओ किंवा फोटो होता का। तिसरी म्हणजे गोष्ट महत्वाची की तुम्ही आपले टर्म्स आणि कंडिशन्स वाचा, त्यांची प्रिव्हसी पॉलिसी वाचा। ती जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही अशा एआय वापरू नका। प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट या भावनेतून स्वतःचे सुंदर फोटो एआयच्या माध्यमातून बनवताना सोशल मीडियावर ते अपलोड करताना आरशात दिसणारी आपली वास्तविक ओळख आपणच पुसत नाही ना, याचा विचार आपणच करायला हवा। प्रज्ञा पोळे, एबीपी माझा, मुंबई। आणि या बातम्यांसोबतच स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली इथेच थांबायची। ब्रेक नंतर 10च्या बातम्या अश्विन सोबत पाहत रहा एबीपी माझा।